कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जे मनोज जरांगेंच्या पायाशी जातील, जरांगेंचं समर्थन करतील त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार छगन भुजबळ आक्रमक। जे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना पाडा, मराठ्यांच्या नेत्यांनी आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवावा, मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। ओबीसींसाठी मंत्रिमंडळामध्ये एकमेव देवेंद्र फडणवीस आशेचा किरण, समिती पाहिजे म्हटलं की समिती दिली, छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। अंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांचे आमदार होते, त्या आमदारांना घरी बसवण्याचं काम ओबीसी वर्गानं केलं, छगन भुजबळांचं नाव न घेता राजेश टोपेंवर निशाणा। मवियाच्या काळामध्ये मराठा समाजासाठीच्या उपसमितीमध्ये फक्त मराठा नेते, तेव्हा का म्हणाला नाहीत एकाच समाजाची समिती कशी, ओबीसीना घ्या असं का म्हणाला नाहीत, भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधातील विनीत धोत्रेंची याचिका हायकोर्टानं फेटाळली, जनहित याचिका ग्राह्य धरण्यास योग्य नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, तर बीडमध्येही धनगर समाजाचं आंदोलन। पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप, पण मला ते बघायचंय, वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर जरांगे पाटलांना संशय, प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवालीमध्ये येण्याचं जरांगेंचं आवाहन। जयंत पाटीलला राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे, गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, पडळकर आणि भाजपने माफी मागावी, फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का, पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याची भाजपनं नोंद घ्यावी, अजित पवारांची भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर जाहीर नाराजी। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीमधून हटवले, कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतदारांची नावं हटवण्यासाठी वापरले, महाराष्ट्र हरियाणा युपीतही हीच परिस्थिती, राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं राहुल गांधींना उत्तर। राहुल गांधी लवंगी बारही फोडू शकले नाहीत, राहुल गांधी एकही पुरावा देऊ शकले नाहीत, त्यांची खोटं बोलण्याची हिंमत वाखाणण्याजोगी, राहुल गांधींच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सबबी सांगणं थांबवा, आताच कर्नाटक सीआयडीला पुरावे द्या, आयोगानं आरोप फेटाळल्यानंतर राहुल गांधींचं प्रत्युत्तर। राहुल गांधींनी आरोप करून चालणार नाही, पुरावे दिले पाहिजेत, निवडणूक आयोगाला पुरावे द्यावे नाहीतर कोर्टात जावं, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कर्नाटक सीआयडीनं 18 महिन्यामध्ये 18 पत्र निवडणूक आयोगाला लिहिली, पण निवडणूक आयोगानं उत्तरं दिली नाहीत, राहुल गांधींचा आरोप, कर्नाटक सीआयडीनं एफआयआर दाखल केल्याचाही केला उल्लेख। ईव्हीएम बाबत काही गडबड होते का हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगानं खुलं आव्हान दिलं होतं, तेव्हा कुणी केलं होतं का, कोणत्याही मतदारसंघामध्ये मतचोरी नाही, पक्ष टिकवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात, चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर। मीरा भाईंदरमधील काँग्रेसच्या वोट चोरीच्या फलकावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता संतापले, मोदींवर टीका करण्याआधी स्वतःची हैसियत बघा, मेहतांनी सुनावलं, मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसनं हॅपी बर्थडे वोट चोर असे फलक झळकावले होते। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या, या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत, संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजू भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर, तर महाराष्ट्रामध्ये फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवांचाच ब्रँड, बाकीचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलंय, बन यांचा ठाकरेंना टोला। शिंदेच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांच्या बाजूला जिल्हा प्रमुखांचा फोटो कशासाठी, आनंद दिघेंच्या फोटोवरून राऊतांचा सवाल, तर भुंकणाऱ्या कुत्र्याच्या आनंद दिघेंचं नाव घेण्याची लायकी नाही, खासदार नरेश मस्केंची राऊतांवर टीका। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेमध्ये आल्यास आनंद, मविया म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं विधान। मुंबईचा महापौर मराठीच होणार, कानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौरचा कट उधळून लावणार, मनपा निवडणुकांवरून संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा। बेस्ट निवडणुकीमध्ये 5,000 एक मत विकत घेतलं, 1800 मतं अवैध ठरवण्यात आली, बेस्टचे डेपो बिल्डरांच्या घशामध्ये घालण्यासाठी मतं विकत घेतली, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याच्या डागडुजीला सुरुवात, छत्रपती शिवाजी पार्क परिसरामधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार, परिसरामध्ये साफसफाईचं काम सुरू। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादामध्ये ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या बदनामीचं मुख्य कारण उद्धव आणि आदित्य ठाकरे, त्या दोघांना
400BC फ्रॉडच्या केसमध्ये अटक करा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर मंत्री नितेश राणेंची टीका. नवी मुंबईतील वाशीमध्ये कथित बेकायदा इमारत प्रकरण. बेकायदा इमारत पाडण्यासाठी दिलेल्या नोटिशीला कोणत्याही अधिकारामध्ये स्थगिती दिली. हायकोर्टाकडून एकनाथ शिंदेंच्या अधिकारासंदर्भात विचारणा. याचिकेमध्ये बेकायदेशीर इमारत पाडण्याची विनंती. कोर्टानं शिंदेंवर कारवाईचे आदेश द्यावेत. नगरविकास खाता पैसे खाण्याचा पूर्ण झालाय. हिंमत असेल तर कारवाई करा. फक्त निरीक्षण नोंदवू नका. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. 75व्या वाढदिवसानंतर मी थांबलो नाही. इतरांना थांबा म्हणायचा मला नैतिक अधिकार नाही. पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस झाल्यानंतर निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं मिश्किल वक्तव्य. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नागपूरमध्ये चिंतन शिबिर. चिंतन शिबिराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठमोठे होर्डिंग्स आणि बॅनर लावण्यात आले. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं. शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसामध्ये सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा. शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला. राज्यातील 30 जिल्ह्यामध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये आमसभा संपन्न. कर्जत तालुक्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील विकास कामांचं नियोजन बैठक. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवींबाबतचा आढावा. गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा यासंबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा आढावा. मुंबईतील सांताक्रूजमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पाहिला दशावतार चित्रपट. खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकरांची उपस्थिती. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या बालपणावर आधारित चलो जीते है चित्रपटाचं स्क्रीनिंग. नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. नांदेडच्या किनवटमध्ये निघालेल्या बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये भाजपा आमदार तुषार राठोड यांचा सहभाग. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, तुषार राठोड यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन. हजारोच्या संख्येनं बंजारा बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी. बीडच्या बदलापूरमध्ये ओबीसीचं आरक्षण संपलं या नैराश्यामधून शेतकरी निवृत्ती यादव यांची आत्महत्या. मंत्री पंकजा मुंडेंनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. लातूरमधील महादेव कोळी समाजाचं आमरण उपोषण स्थगित. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यामध्ये लागू केले जातील असंही केलं स्पष्ट. नागपूर विद्यापीठामध्ये कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. कुलगुरूंच्या गाडीखाली जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. फार्मसीला कॅरी ऑन मिळावा, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी. कोकणामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाकडून रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा. अहिल्यानगरच्या कोल्हारमधील भालेराव फाटा परिसरामध्ये पावसाची हजेरी. 2 तासांपेक्षा जास्त वेळ झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं. बीडच्या तेलगावमधील खामगाव पंढरपूर महामार्गावर पाणी साचलं. रस्त्याशेजारील नालीचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप. बीडच्या गेवराईमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान. पाण्यामध्ये सोयाबीन करपल्यानं शेतकऱ्यांना फोडला टाहो. धाराशिवच्या भूममधील भोनगिरी गावामध्ये साठवण तलाव फुटल्यानं पीक वाहून गेलं. शेतातील उभं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना टाहो फोडला. लातूरच्या बुधोडा गावाजवळ उड्डाणपुलाखालच्या रस्त्याला नदीचं स्वरूप. रस्त्यावर पाणी साचल्यानं एसटी बस अडकली. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये कुकुडवाड मायणी रस्त्यावरील पूल पाण्यामध्ये वाहून गेला. कुकुडवाड मायणी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. सांगलीमध्ये नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या वृद्धाचा मृत्यू. बोर नदीला आलेल्या पुरामध्ये वृद्ध वाहून गेला होता. पुलावरील वाहत्या पाण्यातून चालत जात असताना घडली घटना. पुण्याच्या धायरीगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदतीचा हात. पुण्याच्या शिरूरमधील सणसवाडीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस. खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण.
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून नुकसानीची पाहणी. अक्कलकोटमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती. गोरेंची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून 553 कोटींचा निधी मंजूर. खासदार अशोक चव्हाण यांची ट्विट करत माहिती. ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे प्रचंड नुकसान. परभणी जिल्ह्याला जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे 128 कोटी मिळाले. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पैसेही लवकरच मिळणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. पावसामुळे जालना शहरातील नागरिकांचं मोठे नुकसान. अर्जुन खोतकर, कल्याण काळेंसह पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावतीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्याकडून कपाशी पिकाची पाहणी. चांदूर बाजार तालुक्यामधील बेलोरा शेत शिवारामध्ये पिकांची पाहणी. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अमरावतीच्या बेलोरा गावामध्ये शेतकरी शेतमजूर महिला सभेला सुरुवात. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून आयोजन. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांची जाहीर सभा. वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे नुकसानीचे पंचनामे सुरू. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान. सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. एकाच दिवसामध्ये पडला 151 मिलीमीटर पाऊस. सोयाबीन पिकातून वाहतंय पाणी. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. जळगावातील बच्चू कडूंच्या आंदोलन प्रकरणामध्ये पोलिसांची कारवाई. बच्चू कडू, उन्मेष पाटलांसह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपामध्ये जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये तोत्या आयकर टोळी गचाआड. एका महिलेसह तिघांना अटक. लुटीमधील 15 लाख रोकड आणि 410 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 1,20,00,000चा मुद्देमाल हस्तगत. जळगावच्या पाचोऱ्याच्या सातगाव डोंगरी परिसरामध्ये धरण फुटल्याची अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. काहींनी गावच सोडलं. नंदुरबार शहरामध्ये चाकू हल्ल्यामध्ये सामील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. गुन्हा दाखल करत पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन. पालघरच्या एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा स्फोट. एका जणाचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. जखमींवर पालघरच्या ढवळे रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जळगावच्या जामनेरमध्ये मुंदखेडा गावामध्ये घरगुती वादातून पतीनं पत्नीची हत्या केली. जामनेर पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी पती बाळू भिल पोलिसांच्या ताब्यात. गोंदियामध्ये पोलीस खबरीच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून 23 वर्षीय युवकाची निर्घुणपणे हत्या. दूध पोचवताना पोलिसांना माहिती देत असल्याचा आरोप. नवी मुंबईतील नेरूळमध्ये 10,44,000चा एमडी ड्रग्ज जप्त. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. नंदुरबार शहरातील चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर पोलीस दल ऍक्शन मोडवर. या घटनेमध्ये पोलिसांचा समावेश असल्यानं त्याच्यावर निलंबनाची कारवाई. पुण्यामधील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बदलापुरात गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड. पोळीभाजी केंद्राच्या मालकाला जीव मारण्याची धमकी. गावगुंडाच्या हल्ल्यामध्ये केंद्रातील कामगार जखमी. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये तरुणाचं सिनेस्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न. 4 ते 5 जणांच्या टोळीकडून अपहरणाचा प्रयत्न. प्रसंगावधान राखत तरुणानं केली सुटका. नाशिकमध्ये महिलेची हरवलेली 1,30,000ची बॅग पोलिसांनी केली परत. पंचवटी पोलिसांची कारवाई. वाशिमच्या देगाव तांडामध्ये स्मशानभूमीत शेड नसल्यानं नागरिकांना त्रास. अंत्यसंस्काराच्या वेळेला मुसळधार पावसामुळे मोठी अडचण. शासनाच्या निष्क्रियतेचं धक्कादायक चित्र समोर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बसची दयनीय अवस्था. नागरिकाच्या जीवावर. धावत्या बसची काच कोसळून महिला जखमी. कल्याण मलंगड रोडवरची घटप्रथा. थेऊरमधील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रसादराव पाटलांसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. ओढे नाले मोऱ्या बुजून नैसर्गिक स्रोत कायमस्वरूपी बंद केल्यानं कारवाई. वाशिमच्या गोंडेगाव परिसरामध्ये 4 वर्ष चिमुकल्याचा नाल्यामध्ये पडून वाहून गेल्यानं मृत्यू. दुर्घटनेमुळे गावामध्ये शोककळा. तर दोषी असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी. रत्नागिरीमधील 2 आणि सिंधुदुर्गमधील 1 अशा 3 ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास मंजुरी. मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढीच्या दृष्टीनं मत्स्य व्यवसाय आणि बंदरं खात्याचे मंत्री नितेश राणेंचा निर्णय. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून